नमस्कार. चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या निकषांमध्ये ऐतिहासिक बदल करत मोठी घोषणा केली. कर्जमाफीच्या निर्णयात मोठा बदल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिकृत घोषणा. नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक शिथिल करण्यात आल्या असून कर्जमाफीची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय थकीत कर्जाची मर्यादा 26-27 या आर्थिक वर्षापर्यंत वाढवून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीच्या नियमात व निकषात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक बदल केले आहेत. सुरुवातीला सरकारने जाहीर केलेल्या योजनेमध्ये काही जाचक अटी व मर्यादा ठेवण्यात आल्या होत्या, ज्यावर विरोधक आणि शेतकरी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला होता. या वाढत्या दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने कर्जमाफीच्या निकषांमध्ये मोठा बदल करत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. कर्जमाफीच्या निकषांमध्ये काय बदल झालेत ते आपण पाहूयात. सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या नियमामध्ये अनेक जाचक अटी होत्या. यामध्ये सर्वाधिक आक्षेपार्ह अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी याआधी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीचा लाभ घेतला होता, त्या शेतकऱ्यांना नव्या योजनेत केवळ 50,000 रुपयांपर्यंतच लाभ मिळणार होता. यामुळे राज्यातील सुमारे 70% शेतकरी या लाभापासून वंचित राहत होते. शेतकरी नेते आणि आमदारांच्या मागणीनंतर सरकारने खालीलप्रमाणे मोठे बदल केले आहेत. ज्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारच्या काळामध्ये म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीचा लाभ भेटला होता, त्या शेतकऱ्यांना देखील या योजनेत 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत होते, त्या शेतकऱ्यांना देखील मुदतवाढ भेटली आहे. यामध्ये कट ऑफ डेटमध्ये थकीत कर्जाची कट ऑफ डेट वाढवून ती 2026 ते 2027 या आर्थिक वर्षापर्यंत करण्यात आली आहे. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगत, याआधी कोणत्याही राज्य सरकारने अशी मोठी कर्जमाफी केली नाही असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच या जाचक अटी काढून टाकल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर 4,000 ते 5,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याआधी कर्जमाफीचा लाभ भेटणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ भेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले ते आपण पाहूयात. आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत, ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झाला. अशाच साऱ्या बातम्या व नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.